कारला मळवरी हा रस्ता, त्याच्यावरती जो नवीन ब्रिज झालेला आहे त्या ब्रिजमुळं पर्यटकांची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे. वाहतूक कोंडी आता वाहतूक कोंडी होण्याचा काय संबंध नाही. प्रश्न राहिलेला नाही. आणि ह्याच नदीवरती, इंद्रायणी नदीवरती जो ब्रिज बांधल्यामुळं चांगल्या प्रकारे सुविधा झालेली आहे. तसेच जिथं नदीच्या पाण्यामध्ये जी जलपर्णी आहे ती जलपर्णी, त्यामुळं पाण्याचा प्रवाह अडून राहतो आणि त्यामुळं आजूबाजूच्या शेतामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. शेतामध्ये बंगले, वेदांत अकॅडमी आणि दुसरे इतर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं ही जलपर्णी तत्काळ काढून टाकावी अशी मागणी काही नागरिकांनी केलेली आहे, शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर आपल्याबरोबर इथं भाजे येथील माजी सरपंच अशोकराव दळवी आहेत, तर ते याबद्दल सांगतायत. बोला. ही लोणावळ्याकडून जलपर्णी वाहून येते ना, ही सगळी जलपर्णी इथं तुंबते. हे तुंबल्यामुळे की इथे आजूबाजूला बंगले, शेती आहेत, या शेतीमध्ये ते जाते आणि ते नुकसान होते. आणि पूर निर्माण झाला की लोकांचं जाण्या येण्याचे सगळे रस्ते बंद होतात. आणि आता पूल झाल्यामुळे जाण्या येण्याचा मार्ग कमी सुटलेला आहे. परंतु जलपर्णीमुळे हे शेतकऱ्यामध्ये सगळं परत पाणी जे घुसणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्या मार्गाला लवकर कोणी यांनी सार्वजनिक बांधकाम यांनी कुणीतरी त्याचं हे उचलून ही जलपर्णी काढायला पाहिजे. आणि ते इंद्रायणी नदीच्या ते प्रदूषण पाणी आणि जलपर्णी, ह्या जलपर्णीमुळे प्रदूषण होते आणि ते काहीतरी एक मार्ग निघालाच पाहिजे. ते पात्र मोकळं करावं, पात्र मोकळं करून स्वच्छ करा. कारण पाणी वाहून जाईल ना नंतर, पाण्याने ते वाहून जाईल. कारण आता पाणी ह्याच्यामुळं जलपर्णीमुळे पाणी अडतं आणि शेतीमध्ये घुसते. बरोबर. आणि बरेच वर्षी ना असे परिस्थिती आली, भरपूर वेळा गेल्या वर्षीच पूर पूर्ण होता. आणि तिथल्या काही शेतकऱ्यांना शेती करता येत नाही, नुकसानाची. आजही माझ्या शेतामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. चालेल. म्हणजे आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं हार्दिक आभार. मावळसाहेब देवीसाठी मच्छिंद्र मांडेकर, कारला ब्रिज.